नमस्कार, मी गौरव शिलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण नीट पेपर फुटी प्रकरण या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। नीट पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा आज महाराष्ट्र विधानमंडळ द्वितीय पावसाळी अधिवेशनात चांगलाच गाजला आहे। आमदार भाई जगताप आणि आमदार अनिल परब यांनी या संदर्भात सरकारकडे जाब विचारत प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधारावर कारवाईची मागणी केली। सभागृहात माहिती देताना या प्रकरणात 3 कर्मचारी आणि काही विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले। मात्र ही कारवाई केवळ थातूरमातूर असून खऱ्या सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला। आमदार अनिल परब यांनी सभागृहात बोलताना सरगर या नावाच्या व्यक्तीची भूमिका संशयास्पद असल्याचा मुद्दा उपस्थित केला। सरगर नावाची व्यक्ती हे माझा कोणी वाकडा करू शकणार नाही, माझी कोणी वाकडं करू शकणार नाही, मी दादांचा माणूस आहे असं देखील विधान परिषदेमध्ये मुद्दा मांडताना आमदार अनिल परब यांनी थेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या समोर पुरावाच बोलून दाखवला। तसेच या व्यक्तींवर काही प्रभावशाली राजकीय व्यक्तीचा वरदहस्त असल्याचा आरोप करत त्याच्यावर सरकार कारवाई करणार का असा थेट सवाल उपस्थित केला। विरोधकांच्या आरोपानुसार पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणात केवळ कनिष्ठ स्तरावरील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांवर कारवाई करून मूळ सूत्रधारांना अभय दिले जात असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे। केवळ संबंधित मंत्र्यांच्या उत्तरात या मुद्द्याला स्पष्ट प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोपही करण्यात आला। दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी विविध स्तरातून होत आहे। आता सर्वांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे, तो म्हणजे सरगर नावाची व्यक्ती नेमकी कोण, त्याच्या मागे कोणाचा राजकीय किंवा प्रशासकीय वरदहस्त आहे का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कथित मुख्य सूत्रधारावर कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार। नीट पेपर फुटी प्रकरणातील या नव्या घडामोडीमुळे राज्यातील राजकारणासह शैक्षणिक क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली असून आगामी काळात हा मुद्दा आणखी तापण्याची चिन्ह दिसत आहे।